जबरदस्त प्रॉब्लेम काय दिलेला आहे, एक सिरीज दिलेली आहे 9 संख्यांची, त्या 9 संख्यांचं तुम्हाला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. आपल्याला आता अशा पद्धतीनं जेव्हा तुम्हाला गणित दिलेलं असतं तेव्हा सॉल्व करताना आपल्याला थोड्याशा ट्रिकचा वापर करावा लागतो. आपण काय करणार आहे, सुरुवातीला फक्त हे सॉल्व करून घेणार आहे. हे सॉल्व केलं म्हणजे तुमच्या एक काय येतो, पॅटर्न लक्षात येतो. या सगळ्या किती संख्या आहेत, 9 संख्या आहेत. मग मला एक गोष्ट सांगा, याला जर तुम्हाला सोडवायचं असेल तर 1/0.2 याला जर आपल्याला सोडवायचं असेल तर आपण काय करतो, कधीच छेदात दशांश चिन्ह ठेवत नाही. मग छेदातलं दशांश चिन्ह आपल्याला काढायचं असेल तर जेवढ्या घरानंतर दशांश चिन्ह आहे तेवढे आपण काय देतो, वर 0 देतो. म्हणजे याचं रूपांतर होईल 10 भागेला किती, 2. आणि 10ला 2ने जर भाग दिला तर तुमचा भाग किती जातो, 5चा. म्हणजे याचं उत्तर तुमचं किती येईल, 5. सेम वे हे जर सोडवायचं असेल तर 1/0.02 किती अंकानंतर दशांश चिन्ह आहे, 2 अंकानंतर. ते जर तुम्हाला घालवायचं असेल तर तुम्हाला वर किती 0 द्यावे लागतील, 2. तेव्हा हे दशांश चिन्ह तुमचं जाऊन येतं काय येईल, 2 0 येतील. भागेला किती, 2. याला जर सोडवलं तर तुमचं उत्तर किती येईल, 50. सेम वे याला जर सोडवलं 1/0.005 काय होईल, आता 1/5 नाही किती, 2. याला जर सोडवलं आपण तर किती अंकानंतर आहे, 3 अंकानंतर आहे. आपल्याला वर किती 0 द्यावे लागतील, 3. भागेला किती, 2. 2 पंचे 10. आन्सर किती आला आपला, 500. किती आला, 500. आता समोर जर तुम्ही गेलात तर समोर तुमचं इथं किती आला आन्सर, 5. इथं किती आलं, 50. इथं किती आलं, 500. समोर गेला तर किती येईल तुमचं, 5000. त्याच्या समोर गेला तर तुमचं उत्तर किती येईल, 50,000. म्हणजे काय, जर आपण या तिघांचे जर ऍडिशन केली तर काय होईल, ऍडिशन 5, 50, 500, 5000. म्हणजे तुम्हाला इथं काय होईल, 5, 5, 5, 5 काय येईल, प्रत्येक याची बेरीज तुमची 1 1 5 काय होईल, इथं वाढत जाईल. म्हणजेच तुमचा आन्सर ऑप्शन मध्ये जर असं असेल 9 वेळा 5 तर ते तुमचं काय राहील, ते काय राहील, तुमचा आन्सर राहील. कारण सगळ्यांमध्ये तुमचे 5 5 ऍड होत जातील. म्हणजे इथं जर घेतलं तर आणखी 5 वाढेल, 5. ऑप्शन नंबर किती तुमचं, ज्यामध्ये 5 5 5 5 असेल ते तुमचा आन्सर. क्लिअर.